जगामध्ये सध्या कोविड पाठोपाठ हंटा व्हायरस या व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याचं चित्र समोर येताना दिसतं. म्हणजे हा खरं तर एका डचमधलं म्हणजे डेन्मार्क साईडच्या एका जहाजावर आत्ता अलीकडच्या काळात तो सापडला आणि तिथनं तो पसरताना दिसतोय. पण या व्हायरसची हिस्ट्री काय आहे नेमकी? खरंच तो हा कोविड इतका गंभीर आहे का? आणखीन पुन्हा जग घाबरतं आहे का? नेमकं खरं काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपल्यासोबत आत्ता डॉक्टर प्रदीप आवटे सर आहेत. आवटे सरांचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या संसर्गजन्य रोगाचे कक्षाचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळं संसर्गजन्य रोग कंट्रोल कसे करायचे, त्याच्यावर उपाययोजना काय करायचे, सगळा त्याचा अनुभव आहे सरांना. म्हणून सरांकडे आपण आलो. सर, मला सांगा, लोकांमध्ये थोडंफार एक पॅनिक आहे या नवीन हंटा व्हायरसवरनं. याचा उगम कुठून आला, आत्ता काय परिस्थिती आणि महाराष्ट्र आणि भारताला किती धोका याचा होऊ शकतो भविष्यात? खरं म्हणजे हांटा व्हायरस हा आपल्याला पूर्वीपासून माहीत असलेला आजार आहे. त्यामुळं हा तसा काही नवीन विषाणू नाही आहे. हा विषाणूजन्य आजार आहे. आणि भारतापुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडं अगदी या शतकामध्ये 2008ला आपण तामिळनाडूमध्ये एक जो रिसर्च करत होतो त्याच्यामध्ये जवळपास 28 रुग्ण त्यावेळी सापडले होते आपल्याला. आपल्याकडं कल्पना आहे आपल्याला की काही आदिवासी जमाती आहेत उंदीर पकडणाऱ्या किंवा जी मंडळी गोदामामध्ये किंवा याच्यात काम करतात, अशा व्यक्तींच्यामध्ये 28 रुग्ण तेव्हा आढळले होते. 2021मध्ये सुद्धा आपल्याकडे एक रुग्ण भारतामध्ये आढळला होता. त्यामुळे हांटा विषाणू हा काही नवीन नाही, ही त्यातली पहिली गोष्ट आहे. आत्ता झालं आहे काय की डेन्मार्कची जी एक समुद्र सफरीकरता लोकांना नेणारी जी कंपनी आहे, तिनं त्यांच्या जहाजामधून 149 लोक आणि जे वेगवेगळ्या 23 देशांमधले लोक आहेत ते पूर्ण समुद्रमार्गे जगभ्रमंती करण्याकरता म्हणून निघालेले. 1 एप्रिलला हे जहाज निघालं आणि त्या जहाजावरच्या काही लोकांच्यामध्ये हा विषाणू आढळला. कारण हे फिरत असताना एका अगदी दक्षिणेकडच्या एका शहरामध्ये पक्षी निरीक्षणाकरता उतरले आणि तिथं एका डच जोडप्याला, त्यातल्या नवऱ्याला पहिल्यांदा काही लक्षणं आढळली आणि त्याच्यानंतर जहाजावर त्याचा मृत्यू झाला. आणि मग मृत्यू झाल्यामुळं जहाजाच्या लोकांना कळलं नाही की काय नक्की झालेलं आहे ते. त्यांनी त्याचं प्रेत आणि ती बायको यांना पुढच्या एका बंदरावर सोडलं किंवा आता तुमची डेथ झाली तर तुम्ही पुढचं जे काय आहे ते करता उतरा म्हणून त्यांनी सेंट हेलेना नावाच्या बेटावर सोडलं. नंतर असं कळलं की त्याची पत्नी पण त्यात नंतर गेली की जी उतरली ती. आणि मग तिसरा मृत्यू जर्मन एका नागरिकाचा जहाजावरही झाला. त्यामुळे 3 मृत्यू आणि आत्ता जवळपास 8 लोक पॉझिटिव्ह हांटा करता हे दिसलं आपल्याला. आणि त्याच्यामुळं आत्ता ते 149 लोकांच्या अनुषंगानं ते जहाज जे आहे ते अटलांटिक सागरामध्ये आता अडकलेलं आहे आणि त्या बाकीच्या व्यक्तींची तपासणी आणि सगळ्या गोष्टी सुरू आहेत. परंतु या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की कुठलाही उद्रेक झाला की त्याला आपण कोणत्या लेवलची हा उद्रेक आहे त्याला करता आपण लेवल 1, 2, 3 असं म्हणतो. लेवल 3 म्हणजे सगळ्यात कमी भीती आहे, कमी रिस्क आहे, कमी जोखीम आहे. तर आत्ता CDC अमेरिकेनं याला लेवल 3चा आउटब्रेक म्हटलेलं आहे. म्हणजे कमीत कमी जोखीम आहे, फार काळजी करायचं कारण नाही, हा काही फार पसरणार नाही. हे जे लोक आहेत की ज्यांनी एकत्र प्रवास केला त्यांच्यामध्ये निश्चितपणे काही रुग्ण आढळू शकतात, परंतु याला फार मोठा प्रसरण्याची भीती नाही. त्यामुळे लेवल 3चा अलर्ट त्यांनी दिलेला आहे आणि काम सुरू आहे. आता हांटाचं वैशिष्ट्य काय आहे की हा जो हांटा विषाणू आहे हा मुख्यत्वे उंदरामध्ये त्याचं रिझर्वायर आहे. त्यामुळे उंदराच्या सर्व प्रकारच्या स्त्रावातून म्हणजे मुख्यत्वे लघवी किंवा त्याची लाळ याच्यातून हा विषाणू बाहेर पडतो आणि त्याच्याशी ज्याला संपर्क येतो अशा व्यक्तीला तो होऊ शकतो. त्यामुळे अनेकदा काय होतं की जसं आपण पाहतो की एखादं जुनाट घर, कधीच न वापरलेलं एखादी इमारत, कोंदट जागा ती स्वच्छ ते स्वच्छ करताना वगैरे जे मजूर काम करतात त्यांचा संपर्क अनेकदा या पद्धतीचं उंदराचे विष्ठा, लघवी याच्याशी येतो आणि त्यातून हा आजार व्हायची भीती असते. किंवा अनेकदा जंगल सफारीवर गेलेले लोक त्या एखाद्या गुहेमध्ये घुसतात आणि तिथं त्यांना अनेकदा या पद्धतीच्या गोष्टी होतात. तर त्यामुळं मुख्यत्वे कारण हे आहे. आता याच्यामध्ये पुन्हा कसं आहे की हांटाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. 2 प्रकारचे स्ट्रेन आपल्याला सापडतात मुख्यत्वे. एक जो आहे की जो अमेरिकेमध्ये सापडतो त्याच्यामध्ये मुख्यत्वे हृदय आणि फुफ्फुस यांच्यावर हल्ला होतो
त्या विषाणूचा. आणि त्याच्यामुळे त्याची लक्षणं जी आहेत ती साधारणपणे कोविडसारखी किंवा स्वाईन फ्लूसारखी असतात. म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं, खोकला येणं, यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण थोडं जास्त आहे, 40%च्या आसपास आहे. आणि दुसरा जो विषाणू आहे हंटाचाच, तो युरोप किंवा आशियामध्ये आढळतो, म्हणजे आपल्या भागामध्ये. त्याच्यामध्ये त्याचं जे स्वरूप आहे ते डेंग्यूसारखं आहे. त्याला आपण म्हणूयात की हिमरेजिक फिवर, रक्तस्रावी ताप, रक्तस्राव होतो, किडनी फेल होते. त्यामुळे तो वेगळ्या प्रकारचा स्ट्रेन आहे. आणि याच्यामध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे ते 1 ते 15% आहे. आता जर आपण बघितलं की ज्या पद्धतीचा विषाणू आता आढळलेला आहे डेन्मार्कमध्ये, तो मुख्यत्वे अमेरिकन स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळे आपण बघतोय की 3 डेथ झालेले आहेत आणि आत्ता 8 मंडळी भरती आहेत. तर हे साधारणपणे हंटाबद्दलचं आहे. हंटाची दुसरी गोष्ट काय आहे की याच्यावर दुसरं कुठलंही लस नाही, कुठलंही औषध नाही. त्यामुळं जी लक्षणं आहेत त्याच्यानुसार तुम्हाला उपचार करावा लागतो. सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे हंटाची, की हंटा अमेरिकन पद्धतीचा जो विषाणू आहे तो काही प्रमाणामध्ये माणसापासून माणसाला होऊ शकतो. परंतु जो आशिया खंडातला आपल्याकडचा किंवा युरोपमधला जो हंटा व्हायरस आहे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही असं एकूण दिसतं. त्यामुळं आपण ज्याला म्हणतो की एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होणं, याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे. ही त्यातली चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळं हा उद्रेक मोठा व्हायची भीती नाही. आणि म्हणूनच CDC अमेरिकेनं त्याला लेवल 3 म्हणजे सगळ्यात कमी धोक्याचा उद्रेक असं म्हटलेलं आहे. आता या हंटाची लक्षणं काय आहेत हा सगळ्यात कारण ओळखायचं कसा? अनेकदा आता कोण कुठून कुठल्या प्रदेशातनं कुठल्या दौऱ्यावरून आलं कोणाला माहीत नसतं. तो पॉझिटिव्ह असेल ना, अशी एक माहिती मिळते की तो लक्षणं लवकर डेव्हलप होत नाही, डेव्हलप झाल्यानंतर महिन्याभराने त्याला त्याचं अस्तित्व दाखवतो तुमच्या शरीरात. असं काय आहे का? आपण जर बघितलं तर प्रत्येक जो सूक्ष्मजीव आहे त्याचा एक अधिशयन कालावधी असतो. अधिशयन कालावधी म्हणजे काय की जंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर लक्षणं दिसण्याचा काळ. म्हणजे आज माझ्या शरीरामध्ये जंतू गेला, लक्षणं मला कधी येतील, हा जो काळ आहे त्याला आपण म्हणतो अधिशयन कालावधी किंवा इन्क्युबेशन पिरियड. तर तो जो पिरियड आहे तो या विषाणूचा 1 ते 8 आठवडे आहे. म्हणजे लवकरात लवकर 1 आठवड्यामध्ये साधारण एक ते 4 आठवडे समथिंग होतं. ते 4 दिवस म्हणजे 8 दिवसात आपल्याला कळायचं, हे महिनाभर कळत नाही. अनेकदा असं होतं की जवळपास 1.5-2 महिने सुद्धा लक्षणं येणार नाहीत, असा तो भाग आहे. त्याच्यामुळे म्हणजे काळात हा माणूस हे जो इन्फेक्टेड व्यक्ती आहे तो अनेकांना भेटू शकतो. बरोबर. परंतु हाच धोका जास्त आहे ना. परंतु आत्ता काय आहे की हा मुळामध्ये एका छोट्या समूहामध्ये आहे. म्हणजे जहाजावरचे लोक आहेत 149, त्यांना आपण वेगळं केलं की त्याच्यापासून वेगळीकडे जायचा तो प्रश्न नाही येत आहे. हा त्यातला पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की अगदी नवरा बायको जसे एकत्र असतात तितक्या क्लोजली तुम्ही जवळ असल्याशिवाय तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही. प्रसाराचा जो वेग आहे तो केवळ तुम्ही शेजारी बसला किंवा शिंकला खोकला म्हणून त्यातनं तो पसरत नाही. हवेतनं पसरतो की नाही एकदा क्लिअर नाही. त्यामुळं तो हवेवाटे पसरणारा आजारच नाही. त्यामुळंच एका मानवापासून दुसऱ्या मानवाला व्हायची शक्यता ही खूप अत्यल्प आहे. आणि म्हणूनच तो वेगानं पसरणार नाही असं आपण म्हणतो आहोत. आणि लक्षणं जी आहेत ते मुळात ताप येणं, खोकला, अंगदुखी, ही कुठल्याही व्हायरल फिवरमध्ये जी लक्षणं जी असतात ती लक्षणं सुरुवातीला असतात. त्याच्यामुळं तुम्हाला सुरुवातीला कळतच नाही की हे नक्की काय कोण अंगावर काढतो. अगदी बरोबर. तर त्यामुळे लक्षणं जी आहेत ती कुठल्याही विषाणूजन्य आजारासारखी आहेत. याला आता उपाय काय? मी भारतात काय काळजी घेतली जावी याची शासन? खरं म्हणजे आत्ता आजच्या घडीला म्हणजे या पद्धतीच्या विषाणूजन्य आजाराकरता आपल्या देशामध्ये पूर्ण प्रकारची तयारी आहेच आहे. आपल्याकडं सुद्धा नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, IDSP सारखा कार्यक्रम, NIV सारखी संस्था, तर हे सगळी पूर्णपणे तयारीमध्ये आहेत. आपल्याकडं हंटा विषाणूचं निदानाची व्यवस्था NIVच्या सोबत आहे. आणि ती आपल्याकडचे जे VRDL सारख्या प्रयोगशाळा आहेत देशभरामध्ये त्यांच्यापर्यंत पण आपण देतो आहोत. त्यामुळं तयारी आपल्याकडं आहे. परंतु काळजी करायचं कारण याकरता नाही, कारण की हे दूर कुठंतरी युरोपमध्ये घडलेलं आहे, ते एका जहाजावर घडलेलं आहे. आणि स्वाभाविकपणे आता तो जो एक गट आहे की ज्यांच्यामध्ये हा विषाणू आढळला, तो गट हा आपण आपल्याला समजलेला आहे. असं बोलायला तो गट इतरत्र स्प्रेड झाला आहे, कुणाला न विचारता बरीचशी मंडळी उतरली त्या देशांमध्ये. त्यातले एखादी भारतात आले असले तर काय काळजी घ्यायची? नाही, आत्ता मी तर सांगितलं, आत्ता त्याच्यामध्ये जे 23 देश आहेत ज्यातले ते लोक आहेत त्याच्यात भारतातले 2च लोक आहेत आणि ते तिथंच आहेत, जहाजावरच आहेत. कारण ते
क्रू मेंबर्स आहेत, ते जहाजावर काम करणारे कर्मचारी आहेत, ते इकडे नाही आले अजून. हां, त्याच्यामुळे ते तिथंच आहेत. त्यामुळे ही खूप कमी शक्यता आहे की तो आपल्यापर्यंत येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे म्हणतो आहे की मानवापासून मानवाला होणारा संसर्ग याची शक्यता अत्यल्प आहे. त्याच्यामुळं हा कोविड नाही आहे किंवा हा स्वाईन फ्लू नाही आहे. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं तो खूप वेगानं पसरला असं वाटत नाही. फक्त हा एक अत्यंत स्थानिक स्वरूपाचा उद्रेक आहे आणि त्याच्या अनुषंगानं आवश्यक ती काळजी आणि कार्यवाही जागतिक आरोग्य संघटना, CDC, अमेरिका ही मंडळी घेत आहेत. कारण या जहाजावरचे जे मुख्य लोक आहेत ते मुख्यत्वे इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्पेन या भागातले आहेत. भारतातल्या लोकांनी तो आपल्यापर्यंत येऊच नाही, कारण अजून आलेलं नाही आत्तापर्यंतच्या माहितीनुसार, तो येऊच नाही यासाठी काय काय काळजी घेतली जावी? नाही, महत्त्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये प्रतिबंधात्मक जो भाग आहे तो आपण जर बघितलं तर याचं उंदीर हे एका अर्थानं वाहक आहे त्या आजाराचा. त्यामुळं मुळात तुमची घरं उंदरासाठी सुरक्षित असावीत. आपण ज्याला म्हणतो की साधी बिळं बुजवणं, उंदराकरता येणाऱ्या ज्या वाटा असतात ते बुजवणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे अन्नधान्य आहे त्याला उंदरांची बाधा होते तर उंदीर वाढवण्याच्याकरता आवश्यक ती काळजी घेणं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्वच्छता ठेवणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ते आपण करणं गरजेचं आहे. परंतु आजच्या घडीला डेन्मार्कमध्ये काही घडलं म्हणून त्याचा उद्रेक भारतामध्ये होईल अशी शक्यता अगदीच दुरापास्त आहे किंवा खूप दूरची शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. हे होते आवटे सर यांनी सांगितलं, हा हांटा व्हायरस जरी तिकडे डेन्मार्कमध्ये त्याचा उद्रेक झाला असला, भारतापर्यंत अजून पोहोचलेला नाही. पण भारतातले 2 नागरिक त्या जहाजावर होते, अजून ते तिकडेच आहेत. पण भविष्यात भारतात तो येऊ नये, त्यामुळं प्राथमिक काळजी काय घ्यायची, तुमच्या घरात उंदरं झाले असतील तर पहिलं त्यांचा बंदोबस्त करा. हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल याच्यातला. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, सचिनाथ मुंदे, झी मीडिया, पुणे.